नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 25 चित्रे जी ए कुलकर्णी यांच्या या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. आईने बिम्मला काय बजावले? उत्तर: आईने बिम्मला मोठ्या रस्त्यावर जाऊ नको असे बजावले. 2. बिम्मने चित्रे कोठे काढली? उत्तर: बिम्मने माझघरातील फरशीवर चित्रे काढली. 3. बिम्मचा चेहरा का उतरला? उत्तर: बिम्मच्या चित्रांना आई गिजबिज म्हणाली, म्हणून बिम्मचा चेहरा उतरला. 4. बिम्मने काढलेला हत्ती ट्राम प्रमाणे असावा असे आईला का वाटले? उत्तर: बिम्मने काढलेल्या हत्तीची शेपटी व सोंड सारखीच असल्यामुळे हत्ती ट्राम प्रमाणे असावा असे आईला वाटले. 5. बिम्मच्या बहिणीचे नाव काय होते? उत्तर: बिम्मच्या बहिणीचे नाव बब्बी होते. 6. चित्रातील बब्बीच्या पायावर बिम्मने काय काढले? उत्तर: चित्रातील बब्बीच्या पायावर बिम्मने बेडकी काढली होती. 7. आईने बिम्मला किती लाडू दिले? उत्तर: आईने बिम्मला 2 लाडू दिले. 8. बिम्मने काढलेल्या चित्रात सगळ्यांना घराबाहेर थांबणे जरूरच होते असे आईला का वाटले? उत्तर: बिम्मने काढलेल्या चित्रात सगळ्यांना घराबाहेर थांबणे जरूरच होते असे आईला वाटले, कारण बिम्मने खूप लहान घराचे चित्र काढले होते. 9. चित्रे या पाठाचे लेखक कोण आहेत? उत्तर: चित्रे या पाठाचे लेखक जी ए कुलकर्णी हे आहेत. प्रश्न 2. पुढील प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. कपाटात गमतीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या? उत्तर: कपाटात हिरवी पारदर्शक काचेची दौत, तांबड्या मेणबत्त्या, जुने बंद असलेले घड्याळ, रंगीत दोरे होते. तसेच कपाटात निळ्या हिरव्या मण्यांचा झगा घातलेली पण हात मोडलेली काचेची बाहुली होती. अंग दाबताच कुई आवाज करणारे रबरी बदक आणि रंगीत खडूचा डबा. कपाटात अशा गमतीच्या वस्तू होत्या. 2. बिम्मने बब्बीचे चित्र कसे काढले होते? उत्तर: बिम्मने फरशीवर बब्बीचेही चित्र काढले होते. त्या चित्रात तिचे पाय काड्यांप्रमाणे उंच काढले होते. तिचा स्कर्ट रुंद दाखवला होता. बब्बीच्या डोक्यातून बाण गेल्याप्रमाणे दोन्ही बाजूंना ताट असलेल्या तिच्या वेण्या काढल्या होत्या. तसेच तिच्या हातात दप्तर व पायावर बेडकी काढली होती. 3. हे तुझं चित्र मात्र अगदी खरं खरं झालं बघ असे आई का म्हणाली? उत्तर: बिम्मने फरशीवर स्वतःचे व आईचे चित्र काढले व बाजूला लाडूंचा ढीग दाखवला. आई बिम्मला 1 नव्हे तर 2 लाडू देत आहे असा त्या चित्राचा अर्थ बिम्मने आईला सांगितला. तेव्हा आईने प्रेमाने 2 लाडू त्याला दिले. अशा प्रकारे बिम्मचे चित्र खरे ठरले, म्हणून हे तुझं चित्र अगदी खरं खरं झालं बघ असे आई म्हणाली. प्रश्न क्रमांक 3. का ते लिहा. 1. थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली. उत्तर: थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली
कारण बिम्मने फरशीवर चित्रे काढली. 2. बब्बीने दणादण पावले आपटली. उत्तर, बिम्मने चित्रात बब्बीच्या पायावर बेडकी दाखवली होती, म्हणून बब्बीने दणादण पावले आपटली. 3. आई मोठ्याने हसू लागली. उत्तर, आई लाडू देत आहे असे चित्र काढले. त्याला लाडू हवे होते हे जाणून आई मोठ्याने हसू लागली. 4. कपाटातील सर्व वस्तूंमध्ये बिम्मला रंगीत खडूंचा डबा आवडला. उत्तर, बिम्मला चित्रे काढायला आवडायचे, म्हणून कपाटातील सर्व वस्तूंमध्ये बिम्मला रंगीत खडूंचा डबा आवडला. प्रश्न क्रमांक 4. बिम्मने काढलेल्या चित्रांची यादी करा. उत्तर, बिम्मने काढलेल्या चित्रांची यादी. 1. राहुल हत्ती. 2. घर व घराबाहेर आई, बाबा, बब्बी व बिम्म. 3. आजोबा, शाळा, बाजार व 3 कोंबडे. 4. बब्बीचे चित्र. 5. आई, बिम्म व लाडूचा ढीग. प्रश्न क्रमांक 5. वाक्यात उपयोग करा. 1. चेहरा उतरणे. अर्थ, नाराज होणे. वाक्य, वाढदिवसाला बाबांनी सायकल घेण्यास नकार दिला, म्हणून दीपकचा चेहरा उतरला. 2. कपाळाला हात लावणे. अर्थ, नाराज होणे. वाक्य, ताईने सरबताचा ग्लास पाडला, आईने कपाळाला हात लावला. 3. गाडग्यासारखे तोंड करणे. अर्थ, रुसणे. वाक्य, साईसाठी ठेवलेला केक ताईने खाल्ला, साईने गाडग्यासारखे तोंड केले. प्रश्न क्रमांक 6. कोण कोणास म्हणाले ते लिहा. 1. आत्ताच मी फरशी पुसून ठेवली होती, असे आई बिम्मला म्हणाली. 2. ही गिजबिज नाही, सगळी चित्र आहेत, असे बिम्म आईला म्हणाला. 3. आत्ताच मी तुझी सगळी चित्र पुसून टाकते बघ, असे बब्बी बिम्मला म्हणाली. 4. हे तुझं चित्र मात्र अगदी खरं खरं झालं बघ, असे आई बिम्मला म्हणाली. प्रश्न क्रमांक 7. खालील शब्दांना कार जोडून शब्द लिहा. चित्र, चित्रकार. शिल्प, शिल्पकार. संगीत, संगीतकार. नाटक, नाटककार. नकला, नकलाकार. मूर्ती, मूर्तिकार. प्रश्न क्रमांक 8. तुमचे आई बाबा तुमच्यावर रागावले. तुमचे आई बाबा तुमच्यावर रागावले आहेत हे तुम्ही कशावरून ओळखू शकता? उत्तर, आवाज वाढल्यावर, डोळे मोठे केल्यावर, कपाळावर आठ्या पडल्यावर. वरील गोष्टींवरून आई बाबा आपल्यावर रागावले आहेत हे आपण ओळखू शकतो. प्रश्न क्रमांक 9. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. आडवी, उभी. बाहेर, आत. जुने, नवे. खाली, वर. लहान, मोठा. उंच, खोल. समाधान, असमाधान. पारदर्शक, अपारदर्शक. खरे, खोटे. स्वच्छ, अस्वच्छ. रुंद, लांब. समोर, मागे. प्रश्न क्रमांक 10. हे शब्द असेच लिहा. पुष्कळ, पारदर्शक. मेणबत्त्या. चौकोन. पुसून. आश्चर्य. गुडघा.
खुर्ची. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी विषयातील पाठ क्रमांक 25 चित्रे या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.